जोडली असेल माया रसिका तुमची माझी जोडली असेल माया ममता घिसाल तुम्ही केली बहार देवत घेऊ शकते तुझ्याची मशाल शब्द
मशाल माझ्यावर प्रेमाची पांघर टाकाल माझ्या जन सर्व काळ आला आला 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 रसिका तुमची माझी सोडती असे नाळ माय ममता किसाई आणि स्वातंत्र्य दिनाच्या भरभरून शुभेच्छा या ठिकाणी आणि खास करून बरेच वर्षानंतर इकडून या भूमीत होते बाई म्हणतात माझ्या 3 बारे झाले तिसरी बाई माझी चौथी आहे पहिली वाळकर बुवा झालं त्यानंतर कांबळी बुवा झालं तिसरी तू भेटलीस हा त्यावेळेला काय घडलं ते सगळ्या लोकांनी बघितलं नाही बरोबर आहे ना सांगायला काही गरजच लागत नाही हा आणि त्याच्यामुळे आजची बारी चौथी आहे आणि ही वसडी 8 वर्षानंतर भेटली हा आणि आज 8व्याचा जन्म आहे काय काळजी करू नका तिचा बरोबर यार कसा काढायचा ते बघतो काय काळजी करू नका पण या ठिकाणी मी माझ्या शिवधामापूर भुसेवाडीतील सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी श्रीकृष्ण मित्र मंडळ शिवधामापूर भुसेवाडी याचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय सुभाषजी महाडिक उत्सव कमिटी अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कांबळी वाडी प्रमुख चंद्रकांतजी कांबळी त्याचबरोबर या ठिकाणी मला खास करून कॉन्टॅक्ट मध्ये असलेले माझे परम मित्र माझ्यावरती नितांत प्रेम करणारे विजयदादा करंजकर आणि खास करून ही सर्व तरुणाई आहे की त्यांचा आग्रह होता काय झाला तर ही जोडी ठेवायची यंदा भेटली तर वर्षानंतर हीच जोडी पाहिजे खूप ते खर्च हा बाईला माहित नाही हा काय खर्च येतो अक्का लग्न होईल साधा खर्च नाही भुसेवाडी हा नाच करायचा नाही तर ही सर्व मंडळी आहे ते माझे महेशदादा भोजने तरुणाई असलेले तरुणाई सर्व तरुणाईला या वाडीतील सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मी नंतर नाव वाचू कारण का वेळ काढण्यात काही मजा नाही की नाही वेळ आपल्याला महत्वाचा आहे भारतीय 2:45 आहे की नाही आणि ही वसाडी म्हणते त्या इलवा इलो अख्खी इलवा इलो बारी बघितलं ना 1.5 तास बारी केला 1.5 तास तुझ्या एका तरी रागाला बाई रसिकांनी दाद दिली काय मी वेळोवेळी सांगितले ही मातीतील लोककला आहे मातीतील माणसाने जपलेला राग तरी तिकडे भजनात काढ बाई एवढी सुराची सांगते गवळण गायले बाई काय तुला सूर लागला होता काही सूर आम्ही म्हणत नाही आम्ही स्वराधीश किंवा काहीतरी सूर सम्राट असं आम्ही म्हणत नाही मला रसिकांनी ज्यासाठी निवडली नाही त्यासाठी त्यांनी निवडली बरोबर आहे की नाही आला बाबा कोणी घाणेकरणी गावा हे काय भजनाच्या आलाप सांगतेस तुम्हाला आणि जी निर्मिती करतो ना ही रागदारी याच्यात राग कधी कुठला गावाला ह्याला पण गणित नाही ह्याला पण शास्त्र आहे आणि म्हणून आज जर बघतेस ना बाई एक तरी तू असं तू नवीन गाणे नवीन चाल बनवून दाखव आज माझी कितीतरी गाडी आहे कितीतरी पारंपरिक गीतं या ठिकाणी युट्यूबवर आहेत ना आणि युट्यूबर मंडळी तुम्हाला सांगतो आवडतो माझे मित्र होतो मी वाईट म्हणत नाही
वकीलबाईंनी सांगितलं नाही, हा अजिबात कॅमेरा लावायचा नाही माझ्या गाण्याला, आहे की नाही? आपल्याला जर आपण बोलण्याची लाज वाटत असेल ना तर बाई ते बोलू नये, बरोबर आहे? मी बोलतो, माझ्यावर विश्वास आहे, माझा आहे ते योग्य आहे, कारण का मी त्याशिवाय बोलत पण नाही आणि त्यामुळे मी भेट नाही. तुम्ही कधी पण शूटिंग करा, फक्त माझी एक अट आहे युट्यूबरला, एक अट आहे माझी की तुम्ही आजची शूटिंग गणपती झाल्यानंतर टाकायची, एवढं करायचं, बरोबर आहे ना? मान्य आहे ना? हा का? त्याचं कारण माझं असं नाही, तुम्ही आमची जाहिरात होती त्याबद्दल बात नाही. त्याचं कारण असं, हा जेवढा लाखो एक शक्तीला लेडी चेंज करायचा म्हटलं लाखो रुपये खर्च येतो, बरोबर आहे ना? ही जर मंडळी एवढी जर दारात आली नाही तर आमची किंमत काय झाली? उद्या जर बारी युट्यूबला पडली, मी कशाला मला इकडे भुसवाडीत बघायचं आहो काल पावसातलं, आहे की नाही? ही जी गंमत होते ना, यासाठी रसिक वर्ग टिकला पाहिजे, माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून आम्ही जे आटापिटा करतो, केस पिकवलेले आहेत, ही जी गीतं नवीन नवीन काढायची ती कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचू दे. जर युट्यूबला पडलं की आम्ही दुसऱ्या बाजूला मारूच शकत नाही. हाय जे रियालिटी मी बोलतोय, बरोबर आहे ना? हा, मी असं सांगितलं नाही उद्या आमच्या नातवंडांनी बघितलं काय म्हणतील, आजी अशीची बोलत होती, एवढी लाज वाटण्यासारखं करायचं नाही बाई, बरोबर आहे ना? जी घेतो अशी घेतो ना तुम्ही, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून राग कधी काही मला सांगते, मी म्हणतो तसं राग म्हणून दाखव तर तो हरलाच नाही, जिंकलास. मग मी म्हणत तसं करशील काय? मी उद्या सांगितलं धूप माझा धुवील काय? कुठे पण कोणाला पण चॅलेंज मारते. बरं राग जरी गातेस ना तू, तुझं स्वर त्या गाण्याला लागायला हवे, ते लागले का नाही? हे बघ सगळे राग झाले, सगळे बसले असेल, सगळं दिग्गजच बसलं. हा, नाच करू नको बाई. तुला कसं तू माझा एकटा ढोलकीवाला भारी पडला ना, दोन पाहिजे. बरं म्हणजे आमचा प्रॉब्लेम असा झाला म्हणजे तुम्हाला सांगतो, ह्या लेडीजना नांदवायला लागतं, नांदवाय, बरोबर आहे ना? संगीता गेली, तेजलबाई गेली, या पण 8 वर्षानंतर भेटले, जरा गुंजरून घ्यायला लागतं, यांचा वरतीच ठेवा, बरोबर आहे ना? ह्याच्यासाठी आपण खस्ता खायच्या, बरं असू दे, नाही घेतो तुमचं सगळ्यांचं मनोरंजन करणार. तुम्ही चिपळूण पासून आलेला आहे, साधी गोष्ट नाही, 2-2 तासाची रनिंग आहे आणि म्हणून जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी आजचा दिवस आहे, स्वातंत्र्य दिन आहे आणि या श्रीहरीचा जन्म दिवस आहे की ज्याने हे हिंदू राष्ट्र की हिंदू धर्म काय आहे धर्मासाठी लढणारा, की ज्यांनी धर्मासाठी अवतार घेतला त्याला विष्णू म्हणतात. ज्याने दुष्टांचा नाश करून जे अवतार कार्य केलं त्याला विष्णू संबोधलं जातं आणि विष्णूचा अवतार असलेला श्रीहरी त्याचा जन्म दिवस आहे. आणि आज स्वातंत्र्य दिवस आहे की माझा भारत अखंड, भारत आणि अखंड हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे आणि ते राखण्यासाठी या ठिकाणी स्तवन घेतो. मी जास्त वेळ घेणार नाही. शिव गौरी सुतम हे नटराजा, मंगल मूर्ती गणराया, रंग भरावे रंगण देवा, लागतो येऊन तुझ पाया, भैरी जोगेश्वरी केदारनाथ, आणतो मी तुझा आता, नावाचे हे राखीसी वैभव, नित्य सुख तुम्हा. आणि म्हणून या ठिकाणी शिवधामापूर नाव पडले. आनंदाची गोष्ट आहे, एकदा टाळ्या वाजवाई, साधी गोष्ट नाही. पीर धामापूर होतं, शिवधामापूर झालं. हे आपलं हिंदू राष्ट्र होतं आहे आणि उद्या राहणारच आहे. त्यासाठी हिंदू म्हणून तुम्ही आपल्या काही नियम पाळले पाहिजे. मी सर्व तरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही जर स्वतःला हिंदू म्हणवता ना, सर्व धर्मीय, मुस्लिम आपला धर्म पाळतात, सगळे धर्म हे आपापल्या परीने कठोर आहेत, म्हणजे म्हणतात ना आपल्या धर्माशी प्रामाणिक आहे. आपण आपल्या धर्माची प्रामाणिक राहायचं असेल, हिंदू म्हणून मिरवायचं असेल तर बाळी कपाळाला टिळा हा लावलाच पाहिजे. उद्या दहीहंडी, उद्यापासून सुरुवात करा. काही आपली हिंदू धर्माची ओळख आहे. दुसरी गोष्ट अशी की जो आपला आत्मा आहे त्याचं स्थान इथं आहे आणि म्हणून ते त्याला पुजलं पाहिजे. उद्यापासून एवढं करा, मी तुमचं आहे, तुम्ही माझे आहेत आणि म्हणून हक्कानं सांगितलं पाहिजे आणि म्हणून सांगतोय. आणि म्हणून या ठिकाणी प्रार्थना घेतोय. मी मुंबईला घेतली होती, आज त्याचं काम आहे आणि म्हणून आज घेतोय प्रार्थना. धर्म रक्षिला तू देवा सदा लढून, हे शेळी नकोच का तुम्ही वाघ बनून,
वाघासारखं जगा. अरे हिंदू राष्ट्र नाही, कोणाची माय वेळी नाही. देवाने अवतार मला तो एवढ्या देशामध्ये कुठे अवतार धारण केला नाही, तो आपल्या भारत भूमीमध्ये केलेला आहे. हे धर्म रक्षिला तू देवा सदा लढून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. हे धर्म रक्षिला तू देवा सदा लढून, हे धर्म रक्षिला तू देवा सदा लढून. शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. आपण भाग्यवान, आपला धर्म हा महान, त्याचा लागू स्वाभिमान. काही काळजी दिली प्राण, आपल्या धर्माची निशाण, म्हणून ठेवू त्याची जाण. आधी अनादी असे धर्म आपला, पूर्वजांनी आपल्या असे तो जपला. धर्म द्वेष करते त्याला नाव लढून, धर्म द्वेष करते त्याला नाव लढून. शेळी नको, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. भूमी बनती पवित्र धरती, विकास कीर्ती, विकास कीर्ती, देते सुरती आपली हिंदू संस्कृती. ते विश्वाला गती, विश्वाला गती, विश्वाला गती. निवड पाहता भागवा, साऱ्या मनी हा आपला धर्म जागवा. निवड पाहता भागवा, साऱ्या मनी हा आपला धर्म जागवा. सांगे रत्न करण काना बदलून, सांगे रत्न करण काना बदलून. शेळी नको, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. धर्म रक्षिला तू देवा सदा लढून, धर्म रक्षिला तू देवा सदा लढून. शेळी नको, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. हिंदू धर्म की
वस्तात साजे भोलेनाथ ओंकार देवता सूरज पद्माकर संगीतकार साजे संगीतकार साजे कबीर नागर रणात गाजे रणात गाजे भोला खंडरदास वळीचा शिवचैतन्यनाथ मंडळ आणि भोईवाडी शाखा नवदूत कला मंच मुरडे गोठलवाडीचा बोल तू रे बाईने चॅलेंज दिले नाही का 4 गुणगुणली की तुम्ही आठवा मला आठवा तुम्ही कुठली चालू बघितली आहे की नाही एकाच तरी आनंद आला काय बोलली ती बसाडी करणार नाही हे की नाही गण गायलं गण आणि मला म्हणते बॉस शास्त्र सोडून फालतू गाणी गातो फालतू असताना रसिकांनी स्वीकारलं नसतं आहे की नाही रसिक जे नाही ते उचलतील तेवढं आपण केलं की नाही गण गायला काय कळलं काय शास्त्र आहे ना हे वाचून वाचून बाई पांढरी झाली माझी उगाच मेहंदीवर फिरतोय मी 50 कडे झुकलोय आणि मला शास्त्र सांगते बाई वाचून ये नीट तुला घेतो गवळणीला आणि आता माझा गण आहे काय गण कसा असायला पाहिजे काय बांधणी असायला पाहिजे ठरवणार नाही चांगली वायपट्टी काढतो आणि म्हणून तिला म्हणायचंय ए पूनम आज पडू नको तू नरम आहे की नाही ए पूनम आज पडू नको तू नरम पाऊस पडतोय ग हा भरम आज करीन तुझला गरम तुम्ही माझ्या दादाला लागूच नको काय बोलतेस ना सगळ्यांना माहिती आहे माझ्या बुवा काय चीज आहे की नाही मला आलापाच्या गोष्टी सांगू नको मी जे करीत नाही ते नाही करीत माझे जे आहे ते लोकांना मान्य बरोबर आहे की नाही उगा चिपळूण आणि रत्नागिरीवरून लोक आली नाही खास करून सांगतो तुम्ही सगळे मंडळी जन्मकाळाच्या या वेळेला आलेला आहात श्रीहरीचा जन्म अष्टमीला झाला अरे बापरे पप्पू दादा पॅडवाले या ठिकाणी मला वाटतं दिसत सॉरी तर अष्टमीला जन्म झाला आणि श्रीहरीचं बारस गणेश चतुर्थीला झाला लक्षात घ्या जन्म अष्टमीला झाला श्रीहरीचं बारस 12व्या दिवसानं दिवस मोजा मी माझ्या मनातलं सांगित नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी झालं आणि तेही गुरांच्या गोठ्यात झालं गर्ग मुनींनी या ठिकाणी शास्त्रोक्त विधियुक्त त्याचं गोठ्यामध्ये मोठ्या डामाडोलत केलं नाही का तर कंस त्यांना शोधत होता कुठं पाळ जन्माला येते म्हणून डामडोल केला नाही पण तो विधी 12 दिवसाला व्हायला पाहिजे की नामकरणाची विधी या ठिकाणी गर्ग मुनींनी सर्व या नंद राजाने आनंदाने केलं हा गण गातोय बाई हे गणा तुझ्या चतुर्थीला माझ्या श्रीहरीचं बारस झालं हा गण गातोय बाई शास्त्र आहे ना मला शिकवू नको बाई वाचण्यात घालवलेत मी स्वतः वाचतो त्यानंतर काही गोष्टी लिहितो बघत आपल्या पुण्यातले 4 गाणी चुटुका लिहून दिलेली गाणी म्हणाली आणि असं नाही आता तुझी सगळीच म्हणतात ना अंडी बिली बाहेर काढली असते पण भावनो काय तुम्हाला सांगू मला म्हणजे म्हणतात ना नवऱ्याचा जोडा टिकून ठेवला बायकोला ठीक आहे म्हणजे असं बायकोला धरून धरावं लागतं असू दे नीट माझ्या शब्दाकडे ऐक बाई श्रावणातल्या अष्टमीला जन्मला आला धनमिळा श्रावणातल्या अष्टमीला जन्मला आला हा घननिळा झाला आनंद धरतीला केलं बरस घे नंद राजानं
गण तुझ्या चतुर्थीला ही गणबाई केलं बारस घे गण केलं बारस घे नंद राजा गण तुझ्या चतुर्थीला आणि मला ही बाया शास्त्र शिकवते ही बाई मला शास्त्र शिकवते गवळण गायली बाईने गवळण गवळण जित्या इंट्या पिंट्या कुठल्या बाई तुझ्या गुरु मला कोण तुझा गुरु आहे ना त्याला मला माझ्याकडे हात कान धरून दाखव तुम्ही शिकवता त्याला काय आहे ते शास्त्र काय बावला बावलीचा खेळ आहे काही पिंट्या चिंट्या आहे की नाही श्री हरिभगवान या ठिकाणी खोड्या करण्यासाठी श्री दामन होता सुदामा पण नव्हता सुदामा शाळेतला मित्र होता श्री दामन पेंड्या वाकड्या अनेक नाव वेगवेगळे आहेत पिंट्याने चिंट्या नव्हतं बाई तुला भेटत असतील पिंट्याने चिंट्या कोण कोण बरोबर ना ही शास्त्र कधी हिचा हा शास्त्र पिंट्याने चिंट्या बाई मी आजही तुला सांगतो मी कधी वाईट गायलं नाही गाणारही नाही कारण का मला शब्दांवरती पूर्ण विश्वास आहे की जो शब्दांचा खेळ आहे त्याच्यामध्ये कथा कधी बिघडून दिली नाही किंवा कुठल्याही देवतेला त्याचं गालबोट लागेल असं कुठलंच अनुचित प्रकार केलं नाही आणि किंवा त्याचा मला प्रायश्चित्त
भोगण्यासाठी किंवा जर मी चुकीचं असेल तर त्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी ज्या गोष्टी लागतात त्या केलेल्या आहेत किंवा करतो. आणि म्हणून या भूमीवरती टिकू नये, या रंगभूमीवरती टिकू नये पाहिजे. आणि म्हणून येड्याने माझ्या समोर गाऊ नको. काय गवळण काय ती ना, काय म्हणते ती, हा कानाचा खाली लोंबतो, हिला बसडीला बघायची तीच कामा, हिला जरा लोंबलेलाच दिसतो. पण की नाही, पण घडी कसा ताट कधी बघितलं नाही तिनं. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणली ती, शर्मिल समीर मुरारी यांच्याकडून 500 रुपये या गाण्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं सदस्य आभार आहे. धन्यवाद. चौथा एकदा टाळ्या वाजवते मंडळी. हे तुम्हालाही कळलं की आजपासून दिवस मोजा, 12व्या दिवशी चतुर्थी येते का नाही ती बघा. मी वाचल्यानंतर कॅलेंडर बघायला गेलो, 12 दिवस बरोबर आहे. म्हणजे हे जे आहे पुराणातल्या काही गोष्टी आपण पण तर्कानं बघितल्या पाहिजे. आणि म्हणून जे आहे तो या ठिकाणी गायलेलं आहे. तिची चाल काय होती, बाप नसताना घरात घुसतोय बाई, सगळीकडे फुफुसायचा बाई. हा, आणि सगळ्यांना लावायचा, सगळ्यांना लावायचा जीव. तुला त्या पूर्वजन्मात सोडलं नसेल, तुला पण जीव लावलेला आहे गोटी वापरून. आणि म्हणून काय म्हटलं, ही बाई मला म्हणते लोंबल्या, तर हिला तिला लोंबताना दिसला, पण त्या कानाला वरती हलताना दिसलं. दुधू अरे असं काय वेगळं वाटून घेऊ नका. माटात असं डचमला चालल्यावर दुधू हलतोच ना. मी काही वेगळा म्हटलंच नाही, पण जर हिची मटकी बघा ना तर दिसत पण नाही. या गवळणीची मडकी दिसत नाही, केवढे तिथं पण अंदाज काय लागत नाही. म्हणून तुझ्या गवळणीची काढ विनोदाने घेतोय. नाही तर हाडच अशी गवळण देईल ना, पुन्हा बारीचं नाव करणार नाही. इथेच इतिहास काढलाय. हा घेते बघ, मी जी कुठली मिक्स मध्ये चालला ते काय माहित नाही. हा माठातल माठ डोईवर हलता माझा जीव हसळतोय ग, बघ चढून बघतोय ग वरहीचा दूधू, वरहीचा दूधू हलतोय ग. साध्या सिंपल बाई ते लोणते बिमते मला बाई असलं काही गवळण येत नाही, मुलगुळीत तुम्ही कधी म्हणत ना कसलं यार, ह्यांच्या जवळ काही त्याला कायच झालेलं नाही. तू कसं आपला आता नंतर दुसऱ्या बारी नाहीये, अख्खी लोक मी मारी काय नाही. पात्राशी बाई मी आजही शास्त्रानं मांडतोय, मी आजही ईश्वर तर देतो आणि मी मांडतो. त्याच्यावर तुमचं घेण्यात नाही, कारण का वाजले 3 मला माझ्या अजून 2 बारे व्हायचं की नाही. पण ह्या बसाडीला कळत नाही किती इलवाई लोक करायचे, एवढे इलवाई कुत्रीन पोरा काढणार असती गोपटी खाली. आणि म्हणते वाघीण वाघाला जन्म घालते, आणि वाघ काय करतो, वाघान काय केल्याशिवाय वाघीण झाली. ह्या गोष्टीतनं काय उलट्या सुलट्या माझ्यासमोर मांडू नको पाहिजे. तुम्ही आपण काय बोलत त्याला काहीतरी रीत मध्ये पाहिजे की नाही. आता गवळण नाही, कुठे गेली गवळण काढते. मग मी घेतो हौस मनाची करतो पुरी. गाणी आहेत पारंपरिक लिहिलेत ना. मी लोकांनी मला काय म्हणतात ना, पाचड बुवा म्हणून शिक्कामोर्तब करू दे, पण जे काय आहे ते माझं मला माहिती, बरोबर आहे की नाही. हा, आणि जे ज्ञात आहे, ज्याला मराठीतला म काढणार नाही त्याला महाकाळ बुवा काढणार आहे, लक्षात ठेवा. मला किती नाव ठेवू दे, पण मी माझ्या शब्दांवरती, कारण का मराठी भाषेमध्ये अंतरावर एखाद्या वस्तूला नाव बदलतो, बरोबर आहे ना. आणि म्हणून मी जे जे शब्द आहेत ते या ठिकाणी आणण्याचं काम केलेलं की लोकांना कळू दे मराठीत एवढी व्याप्ती मोठी आहे मराठी शब्दांची. आणि म्हणून मी गाण्याच्या माध्यमातून कधी कधी देत असतो. आज शब्द सोपा आहे. ह्या गवळणी येतात, कानाची तक्रार करतात. यशोदाबाई म्हणते, अगं पण तू उगाच कशाला उगाच भांडतेस माझ्याशी, कशाला बात करतेस, आहे की नाही. आधी नीट खात्री करू नये, कोणी फोडणार तो माठ, बरोबर आहे ना. खात्री करू नये, आहे की नाही. हा, आणि मग सांगशील ना, सांगशील तू माझ्या कानावर आरोप फुट करतेस, तुझ्या नवऱ्यान रागात फोडणार का पोरान फोडली गावच्या. सांगशील कुणी फोडला तुझा तो, सांगशील बरोबर आहे ना. सांगशील शब्द आहे मराठी भाषेतला, बरोबर आहे. मी काय चुकीचं म्हणताय, म्हणणार पण नाही. आता काय माठ फोडला
कशी कोणी नसे हा तुझा खाली बसा खात्री करून ये आधी तुझी तू उगाच आपण का सुजा सांगशील कोणी फोडला तुझा गपोरी साधायचं नाही कमी चुकीचं म्हटलं काय सांगशील कोणी फोडला तुझा गपोरी सांग कोणी फोडला तुझा कोरस वाला नीट शब्द द्या नाही तर वाटवला ती म्हणे काहीतरी कोरस वाला वेगळं म्हणतात हा है की नाही साधी शब्दाची गंमत आणि ती गंमतच करतात परत आलो नाही तर काही डायरेक्ट शिवाय द्यायला म्हणते बारक्या पोराला थापट दिली तो पण आई बहीण काढून टाकेल है की नाही मला मार की इथं माझ्या अंगावर ये है की नाही शिंगावर घेतलं काय थापट होतो बघ ऐका माता पुढला म्हणतेस पोरी कशी कोणी नसे हा तुझा खात्री करून ये आधी तुझी तू उगाच आपण का सुजा सांगशील कोणी फोडला तुझा गपोरी सांग कोणी फोडला तुझा सांगशील कोणी फोडला तुझा गपोरी सांग कोणी फोडला मी मगाशी तुमच्या गतीवर आणलं म्हणून मी घेतो तुमच्यासाठी गाणी चांगली आणले काय काळजी करू नका महेंद्र भोट नाही त्याचे आभार बाळू मांडरकर माझे शिष्य आहेत जितू माणिक माझे शिष्य आहेत मांडरकरवाडी शाखा यांच्याकडून मला 200 रुपयाचे पारितोषिक आलेले त्याचबरोबर मीनाची मुलारी यांनी या ठिकाणी नाचाचं प्रयोजन केलेलं आहे म्हणजे म्हणतात ना त्याला योगदान दिलेलं आहे त्यांचं मनापासून आभार शैलेशजी भालेकर आनंद भालेकर मायरा शैलेश भालेकर आनंद भालेकर यांच्याकडून 200 रुपये मायरा आकाश महाडिक बबडी यांच्याकडून 100 रुपये शैलेश भालेकर कैलासवासी संतांची भोजने प्रदीप यांचं गाणं झालं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे प्रदीपजी चोगले 101 रुपये ते चिपळूणवरून आलेले मंडळी माझी हा सारे 200 रुपयाचे पारितोषिक आलेले प्रदीपजी चोगले हा घेणार तुमचं ओळख घेणार आपल्यातून निघून गेलेले मंडळी आणि का पुन्हा मला काढली गाणं त्यांना फरमाईश असू दे बाई ज्या आधारावर शक्ती तुला चालायचा आता क्रेज बदलली आम्हाला बदलावं लागलं बरोबर आहे ना आणि पहिल्यांदा पिक्चर साधं होतं मराठमोळं होतं संस्कृतपणा होता त्यांनी जर बदलच केला नसता तर पिक्चर चालला नसतो कुणी गेला नसता तसे बदल काही झालेले पण त्याचा जो मेन गाभा आहे प्रश्न उत्तराचा बाई तू प्रश्न विचारलाय नीट माझ्या तुझ्या उत्तराकडे लक्ष म्हणजे माझं जे उत्तर आहे तुला देण्याचं त्याकडे लक्ष दे बाईने विचारला त्रिनेत्र असणारा मत्स्य कोण त्याचे नाव काय तो कोणत्या सरोवरात राहतो त्याला कोणाचे वरदान प्राप्त झालेले आहे बाई
तर त्या त्रिनेत्र मत्स्याचं नाव ऐक बाई नीट, त्या 3 डोळेवाल्या माशाचं नाव शिववरद आहे. तो संगमेश्वर सरोवरात राहतो. नीट ऐक बाई, शिववरद नावाचा मत्स्य तो संगमेश्वर सरोवरात राहतो आणि त्याला शिवाचं वरदान प्राप्त झालेलं आहे. दुसरी बाजू अशी की जो त्रिनेत्र मत्स्य त्याला संबोधलं जातं, आता तू नेत्र त्याला त्याच नावाने ओळखतात असंही एका ठिकाणी आढळलेलं आहे. तर तो मानस सरोवरात राहतो. हे प्रभास क्षेत्र महात्म्य या पुस्तकातून माहिती तुझ्या उत्तराची जी ओळख आहे ती काढलेली. आणि दुसऱ्या बाजूला जर तुला पटवायचं झालं, हाई झाली ही स्टोरी वाईज गोष्ट, ही स्टोरी वाईज गोष्ट असते ना, आणि जी वेगळ्या रूपाने मांडलेली असते त्या रूपाने मी तुला सांगतो, त्रिनेत्र असलेला मासा हा आपला आत्मा आहे. आध्यात्मिक जर दृष्टिकोनातून बघितलं, त्रिनेत्र असलेला जो आहे तो मासा आत्मा आहे. त्याला 3 डोळे कुठले असतील तर मन, बुद्धी आणि संस्कार हे आत्म्याबरोबर जात असतात. लक्षात ठेवा. शक्ती तुला बघायला येताना माझ्या विनोदाबरोबर तुम्ही ह्या शास्त्रीय गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या बरोबर काय जातात, आपण बाकी सगळं ठेवून जातो, बरोबर आहे ना, पण आपल्या आत्म्याबरोबर जे जातं ते पुन्हा येतं. आणि म्हणून आताची पिढी जी लहान मुलं दिसतात ती वयाने लहान नसतात, त्यांनी बरेच जन्म घेतले असतात आणि म्हणून बरेच जन्माचे संस्कार त्या आत्म्याबरोबर येतात आणि ते एवढी चुनचुनीत हुशार वाटतात. का तर त्याने अनेक जन्म घेतलेले असतात, अनेक जन्म आणि अनेक जन्माचं त्यांनी केलेलं काम आहे ते त्यांच्या त्या आत्म्याबरोबर येत असतात. आणि म्हणून आत्म्याबरोबर जे आत्म्याचे घटक आहेत ते मन, बुद्धी आणि संस्कार हे 3 डोळे आत्म्याचे आहेत पाहिजे. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथे काय पण बडबडशील, तुला कोणी तो उत्तर प्रश्न घालणारा त्याने पण तुला उत्तर काय तो धड सांगितलं नसेल. नीट अभ्यास करून नाही आणि उगाच इथे पटलं नाही म्हणून बोलतो, यासाठी झाकझिक करतो. बरोबर आहे ना. आणि माझा विषय असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते, त्यांची नावं काय, एवढाच माझा विषय. आणि आता बोलूया बाईच आहे का नाही. मुंग्या, पण तेव्हा मी ते पुरुषाला गाणं घेतलं होतं, भाग्यभावाला घेतलं होतं. लागेल कशा या मुंग्या या चांडाळा, म्हणजे शक्तीवाले जेंट्स होते त्यावेळेला घेतलं होतं, भाग्यभाव होते की ह्या चांडाळा, ह्या चांडाळा, ह्या चांडाळा, बरोबर ना. हे सगळे शब्दांचे मिनिंग आहे माझे. बरं असं नाही. आता विषय बघ बाय, आता ऐक. दुसरा विषय तुला पूनमचा घेतो, हिचं नाव पूनम आहे सांगलं, बरोबर आहे ना. घेतो बघा. पाहिलं कित्येक अशा या पोरी बघ त्यात मला उठून दिसलीस ग, मला बघून गावात हसलीस ग, है की नाही. तर विषय आहे घेतो, ह्याच चालीवरचं घेतो. विषय आहे धनुर्धारी. जो द्रोणाचार्याने जो घडवला धनुर्धारी तो अर्जुन होता, पण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी त्यांना कोणालाही पाहिजे नव्हतं. पण एक वेळ या सगळ्या गुरुकुलातून फिरत असताना, रात्रीचं फिरत असताना कर्ण तो रात्रीच या गोष्टी शिकायचा. रात्रीचा वरती उंच झाडाला या ठिकाणी पक्षी बनवायचा, त्याला डोळे काढायचा, वरती पेंड्याचं, म्हणजे मी वाचलेलं, मी तेव्हा पेंडा असेल, इथं पण पेंडाच म्हटलेलं पुस्तकात. पेंड्याचं त्या ठिकाणी त्यांनी पक्षी बनवला आणि वरती उंच झाडाला टांगलाय. एक बाण असा मारला नाही एका डोळ्याला, दुसरा बाण सोडताना तो फिरून त्या वेळेस पक्षी यायचा, दुसरा बाण दुसऱ्या डोळ्याला जायचं. एवढा धनुर्धारी तो पाहिल्यानंतर अर्जुनाला म्हणताय, अरे तुझ्यावर चढ कोण आहे, वरचढ तो कोण आहे, की नाही. मी रात्रीचा पाहतोय तो काय, तुझ्यावर चढतो कोण, वरचढ तो, वरचढ तो कोण आहे, बरोबर ना. वरचढ म्हणतात ना. कसं बघा घेत ते, अशी एकमेव तू धनुर्धारी, तुझ्यासाठी हा जीव माझा तडफडतो, बघ मजल गाठाया धडपडतो, सांग मला रात्रीचा तुझ्यावर कोण चढतो. आम्हाला लगेच सांग मला रात्रीचा, अरे एवढं मी बघितलं रात्रीचा, दिवसा काय करायचं नाही. सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो. काय चुकीचं आहे काय.
संग भजन गाठा या धडपडतो पाता सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो संग भजन गाठा या धडपडतो रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो भजन गाठा या धडपडतो रात्रीचा तुझ्यावर चढतो धडपडतो सांग मला रात्रीचा कोण तुझ्या बाईचा मुकडा आणि गाण्याचा मुकडा सौंदर्य येतो सही की नाही आणि म्हणून मी घेत नाही आहेत गाणी पूर्ण लिहिली काही जण म्हणतात तुला काय पूर्ण गाणी म्हणत येतात पण मलाही माहिती आहे त्या चिखलात उभं राहिल्यानंतर काय अवस्था येते आणि म्हणून मला तुमची काळजी आहे ती बाईला नसेल पण मला काळजी आहे आणि म्हणून या ठिकाणी फरमाईश होती आमचे आपले पिंपळून झालेले सगळे मित्र परिवार यांची फरमाईश होती तर खरं सांगा ही चड्डी घालते का बघा खाली हाय ना गडी असा विषय माझा विषयच आहे मी त्यांची फरमाईश म्हणून घेऊन तर फरमाईशचे ज्या वेळेला तुम्ही महाकाली करू माझी कुलदैवत आहे मी जर वेगळं काही बोलत असेल तर मला कुलदैवता मला समजणार नाही लक्षात ठेवा महाकाली माझ्या कुलाची दैवत आहे महाकालीचं वर्णन बघितल्यानंतर तिचं काय असं वर्णन असं आहे खरं सांग ही हट्टी का घालते ही हाड का घालते फुलांचा हार घालावा मनात पडलेला प्रश्न आहे ही हाड का घालते हीच हट्टी का घालते ही साठी का घालते बघा खाली आहे ना गडी शंकर आहे ना आडवा काय चुकीचं आहे काय बरोबर आहे ना मी माझ्या कुलदेवतेला कधी पटाला देणार नाही किंवा कुठल्याही देवतेला घेणार नाही पण जे वर्णन आहे ते असं म्हणतात ना मजेशीर केलं नाही त्यांची फरमाईश म्हणून घेतोय दादा तुमची 4-5 फरमाईश आहे पुढे एक फरमाईश करतो ओके दिसाया उग्र रूप ही न्यार वाटे मनाला भीती फार भरे उरात ही धडधडी खरं सांगा ही चड्डी हीच हड्डी ही चड्डी का घालते खरं सांगा ही चड्डी घालते का खाली हाय ना गडी खरं सांगा ही चड्डी घालते का खाली हाय ना गडी मजेशीर म्हणून गाणं घेतो बरं का मला म्हणण्याचं गाण्याचं एक अंतर घ्यायचंय श्रद्धांजली घ्यायची आणि मी समारोप माझ्या पहिल्या फेरीचं काढणार आहे एकच अंतर घेतो म्हणजे मुकडा घेतो आहे की नाही मला धरतात ही मिनी एकदा इलवणी करणार पुढे वाजवणार ती इलव झाली की एक गाणं घेणार आहे की नाही आता वेळेचं भान ठेव वसाड पडली कधी ती तुला किंमत नाही का पब्लिक मध्ये राहून उभी राहून बघ जरा कार्यक्रम कुठलाही हा आणि म्हणून विशेष आहे की ज्या वेळेला या म्हणतात ना दुर्वास मुनी द्रौपदीकडे आले जेवायला बरं आले ते आले किती 1-2 नाही 500 जणांना घेऊन आले शिष्याला घेऊन 500 शिष्यांना कृष्णाला म्हणजे तिनं ज्या प्रश्न पडल्यानंतर कृष्णाला मदतीला बोलवला बाबा काहीतरी ये दादा काहीतरी कर पण ते बघितल्यानंतर कृष्ण म्हणतोय अगं केवढं हे बुवा आलं आपण होते बोललो माणसं आली ती केवढा वराड आलाय तो बरोबर ना
केवढं का बुवा आलं बुवा आलं बुवा आलं म्हणत तुम्ही म्हणत बुवा आलं केवढं का बुवा आलं एक नाही दोन नाही 500 केवढं का बुवा आलं काय चुकीचं आहे काय माझ्या म्हणून तुमच्या ठिकाणी आईला बाया अंगण जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी एका दाण्यावर आहे की नाही दाण्यात म्हणजे एक दाण्यात सगळं ओळख पडते जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी मी करीन प्रॉब्लेम सॉल्व आता बाई म्हणेन मराठी भाषेचा आपण अभिमान आहे पण मराठी भाषेमध्ये अनेक असंख्य भाषेचे शब्द एकवटलेले आहेत की त्याच्यानं भाषा म्हणतात ना ते आता टेबलला टेबल म्हणता येईल त्याला काय 4 पाय म्हणता येईल काय आहे की नाही पण मोबाईलला कोण दुसरं काय म्हणतो काय हे इंग्रजी शब्द आलेले ते घ्यायलाच पाहिजे बरोबर ना मराठीत बोलतोय आपण मी करीन प्रॉब्लेम सॉल्व श्रीहरी म्हणताय मी करीन प्रॉब्लेम सॉल्व मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल काय उपयोगच नाही मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल बुवाल उद्या कुठे पण म्हणलो का तिथे बायका मारतील मी पाहतो बघ केवढे तुझे गे बोल मी पाहतो बघ केवढे तुझे गे माझ्या नादाला लागायचं बाई काम करतो ज्या ठिकाणी जे म्हणतोय ते सगळ्या आधारावर घेऊन तुम्हाला आणखी नवीन नवीन गाणी परत 21 दिवसाचा गणपतीकडे आहे जातमांच्या घरात ठीक तुडे काय टेन्शन घ्यायचं नाही ते म्हणून टेन्शन घ्यायचं नाही तुमच्या म्हणजे गेल्या वर्षी तुमचा या इकडे या पिरियडला कुठे कार्यक्रम झाला नाही माझा नाही का सगळे तिकडे संघाच्या पुढे जाते पण तिकडे रायगड पडलेला त्यामुळे 21 दिवसाच्या गणपतीला मी तिकडे आहे तेव्हा तुम्हाला वेगवेगळी गाणी ऐकायला मिळणार आहेत काय चिंता करायची नाही ऐकलं ना नवीनच गाणी ऐकलीत ना आता ऐका आता म्हणजे एवढं सगळं मंडळ एवढं करते त्यांच्यासाठी फक्त एक ओळ घेतो मी लांबड गाणं घेत नाही हे फक्त काय करतात माहिती काय तुरीवाला इटवायचं काम करतात तुरीवाल्याकडे असा वेळ काढला ना की दुसऱ्या बारीला तुरीवाल्याची बारी बघा कोण थांबलाच नाही पाहिजे तिकडे गुरा सोडा गेली पाहिजे लोक बरोबर आहे ना ही वाईट खोडी एकदम बरं काय देणार तर काही नाही ये ना ते सगळी लोकगीतं बारी बाई ज्याचा गाभा आहे ना त्याच्यावर बोल आणि आजचा दिवस आहे ते वेळीला कळलं नाही ती म्हणते कानाला काहीतरी लोलवणार आहे आजचा दिवस काय आहे श्रीहरीचा दिवस आहे बाई उगाच नाही आता सगळं राम मंदिर झालं आता फक्त मथुरा बाकी आहे की नाही अयोध्या झाली आता मथुरा आपली बाकी आहे आणि म्हणून त्यासाठी काहीतरी प्रबोधन केलं पाहिजे जागवलं पाहिजे आपण आता या ठिकाणी फक्त मंडळाचं गाणं घेतो कारण का हे सर्व मेहनत बघितल्यानंतर याला खरंच मला आभार वाटतो आणि त्यांनी मला आज निवड केलेली आहे कारण का माझी निवड होत नव्हती मला सगळ्या गोष्टी कानावर येत होत्या मला 5 जण पोहा त्यांना काही ठेवायचं नाही की नाही पण या ठिकाणी या मंडळातील असलेल्या मंडळाचं प्रेम आहे आणि म्हणून या ठिकाणी घेतो फक्त घेतो तुम्ही जवळ या नंतर तुम्हाला ऐकायची गाणी श्रीकृष्ण मित्र मंडळ
सदा कार्य करी मंगल इथे भक्तीचा वागे पुर भुसेवाडी मधल्या हरी गजराने दुमदुमन शिवधामापूर भुसेवाडी मधल्या हरी गजराने दुमदुमन शिवधामापूर भुसेवाडी मधल्या हरी गजराने दुमदुमन शिवधामापूर हरी जन्माचा कधी सोहळा आनंदाने स्वाती भक्ती आमची अभिमानाने स्वाती भक्ती आमची अभिमानाने स्वाती भक्ती अभिमानाने याचे कामही नसते मनी काही नाद करायचा कुणी याचे कामही नसते मनी याचा नाद करायचा कुणी पाऊल भरू नये गौर भुसेवाडी मधल्या हरी गजराने दुमदुमन शिवधामापूर भुसेवाडी मधल्या हरी गजराने दुमदुमन शिवधामापूर पुन्हा एकदा सलाम करतो त्यांना शुभेच्छा देतो मंडळाला असंच कार्य कारण का ही संस्कृती आपली टिकवली पाहिजे आणि कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा असाच उत्साहानं पुढे राहिला पाहिजे कारण का धर्म रक्षणाकरता उद्धारासाठी आलेले श्री हरी आहे आणि म्हणून त्याचा उत्सव एवढ्या जोशात झाला पाहिजे सगळीकडे झाला पाहिजे आणि म्हणून आता ज्यांनी फरमाईश दिली दादांचं म्हणणं आहे एक गोळ तरी आपले संदेश दादा फोडणे याचा अपघाती निधन झालेला आहे आज आपल्यामध्ये ते असते आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी आता बाहेर पडताना मला सांगितलं श्रद्धांजलीचा गीत घ्या आता काय बाहेर पडताना काही नाही तरी सुद्धा दोन वेळी घेते अपघात गेले तुम्ही दुःखी सारी यादने तुमची याद येते आठवण येते अपघात गेला तुम्ही दुःखी सारी यादने किती दूर गेला योजने किती तरी योजने दूर तुमचं म्हणजे त्याला काय म्हणतात ना स्वर्गाला नाही काय किती दूर गेलं योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेलं योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेलं योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने अपघात गेला तुम्ही दुःखी सारी यादने अपघात गेला तुम्ही दुःखी सारी यादने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने पुन्हा एकदा या ठिकाणी जी आपल्यातून निघून गेलेली मंडळी या ठिकाणी आहेत त्यांना मी श्रद्धांजली समर्पित करतो त्यांच्या आत्म्याला चांगली सद्गती लाभो या अष्टमीच्या दिनी या ठिकाणी विनंती करतो ईश्वराला पुन्हा एकदा पुन्हा पहिला भरपूर शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद घेतो कारण का वेळ कमी येते म्हणून मला कमी वेळात ना बोलायचं असं भरपूर पण आम्हाला वेळ कमी पडतो म्हणून तुम्ही सांभाळून घ्या पण दुसरी बारी मोजून 15 मिनिटाची असेल पुरुषाला जास्त वेळ बारी करायला लागत नाही की एका 5 मिनिटामध्ये पण उठून मोकळं नाही दादा 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 ओके का वाट लावून टाकली पाहिजे या ठिकाणी सुभाषजी महाडिक या गीतासाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो अध्यक्षांचे आभार मानतो
आणि तुम्हाला सगळ्यांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो. तुम्ही दूरवरून येतात, तुमचं प्रेम आहे, असंच प्रेम या ठिकाणी अखंडित राहू दे. संधीच्या व्यक्त करतो, तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो, अष्टमीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पहिली फेरी समाप्त झालं असेल. जय प्रभू, धन्यवाद.